हो, या चेंडूवरती नक्कीच थोडंसं शफलून घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला भेटली. निर्धाव चेंडू आलाय, सलग दोन चेंडू इतिपत्र निर्धाव टाकले जाते. संभाजी खांडेकर कपालीची गोलंदाजी करताना दिसत आहेत. एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे आणि तोच एक्सपिरियन्स सध्याच्या घडीला दाखवले देखील जातोय, परंतु क्लास आहे इथे मात्र शरद यांच्याकडे आणि तोच क्लास दाखवला देखील आहे. पीपीएलच्या स्पर्धेमध्ये आपण यांची बॅटिंग पाहिली होती. या छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग मध्ये देखील सुरुवात षटकाराने केल्या. 6 धावेसाठी एक ताकदवर फटका इथे मात्र पाहायला भेटला. संभाजी खांडेकर यांच्या विरोधात तिसऱ्या चेंडूवरती षटकार देखील पाहायला भेटतोय. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सच्या विरोधात आपण पाहतोय शिवकल्याण स्पोर्ट्स हे दोन बलाढ्य संघ. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. तर शिवकल्याण स्पोर्ट्स नक्कीच अधिराज्य राहिले या मैदानावरती आणि तेच अधिराज्य गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. ग्राउंड वरती कोणाची किल्ली सापडली आहे पहा. कोणाची जर किल्ली गाडीची किल्ली हरवली असेल तर कमिटीकडे संपर्क साधायचा आहे. ओळख पटवून ही किल्ली जी आहे ती न्यायची आहे. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूला जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटकावल्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केले जाते. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटतोय. धावसंख्या या 2 धावेने पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 8 धावा फटकावरती लागले जात आहेत. या चेंडूवरती बॅकफुट वरती आलेत. सुरेख फटका इथे सजवला जातोय. चांगला फटका आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच जर पाहायला गेला तर 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केले जात आहेत. सुरुवातीचे 2 चेंडू हे निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला भेटला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती दुहेरी धाव घेतले गेले आहेत. शरद आणि युवराज हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. शरद आणि युवराज पाटील नॉन स्ट्राईक इनवरती आहेत. मॅन फ्रॉम तिंदरली करवीर विभागातील एक घातक फलंदाज, पेशाने शिक्षक देखील आहेत. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती तौसिफ मुला यांच्यामध्ये चांगले क्षेत्ररक्षण झाले, परंतु एकेरी धाव रोखू शकले नाहीये. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव घेतल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बनवल्या गेल्यात 11 धावा. हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सच्या विरोधात आपण पाहतोय शिवकल्याण स्पोर्ट्स पहिल्या इनिंगचा खेळ आणि या पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या षटकातील 6 चेंडूमध्ये बनवल्या गेलेत 11 धावा. संभाजी खांडेकर पहिल्या 2 चेंडूंवरती त्यांचं वर्चस्व राहिला, परंतु उर्वरित 4 चेंडूंवरती इथे कमबॅक साधला गेलाय शरद यांच्या माध्यमातून. हो, फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडू वरती स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये जेल टिपण्याची संधी होती, परंतु सोपं नव्हतं हा जेल टिपणं. कारण का गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करणं सोपं नव्हतं आणि जरूर प्रयत्न केले गेले आणि या प्रयत्नामध्ये थोडस यश मात्र पदरी पडलं नाही. चांगला प्रयत्न इथे मात्र रोहित पाटीलच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकासाठी इथे मात्र त्यांना देखील गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. रेटअप वरती विकेट इथे मात्र मारा केला जाईल त्याच्या माध्यमातून. स्ट्राईक केला इथे मात्र युवराज पाटील. चांगला फटका इथे मात्र खेळला गेलाय. सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर. चेंडू सरस सीमारेषा बाहेर, चौकार 4 धावेसाठी. कव्हरच्या दिशेने या फटक्याला सजवल्यानंतर 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये पाहायला भेटता येतात. 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. रोहित पाटील दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच थोडस धीमा गतीचा चेंडू टाकला.
आणि या चेंडूवरती नक्कीच जर पाहायला गेला तर कमबॅक साधला जातोय. आधीच्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर तिसराच चेंडू थोडसा जर पाहायला गेला तर दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला भेटली आहे. या चेंडूवरती फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, तौसिफ मुल्ला येतील तोपर्यंत चेंडू मॅच लाईन मध्ये देखील पडताना दिसतोय. युवराज पाटील थोडस जर पाहायला गेलं तर मिस टाइम स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून खेळले जात आहेत. प्रॉपर टायमिंग अजून देखील करण्यामध्ये सक्सेस आलं नाहीये. प्रॉपर टायमिंग करावं लागेल युवराज पाटील यांना. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 धावा. ओहो, इथे कमबॅक जरूर साधला. पंचांकडे अपील जरूर केले परंतु अपील फेटाळली जाते. रोहित पाटील कमबॅक पुन्हा एकदा साधताना दिसत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्ची केल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते रोहित पाटील यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम अडूर. ओहो, हलक्या हाताने या चेंडूला टाकला गेला. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, कौतुक करावं लागेल इथे मात्र रोहित पाटीलचं. परंतु या चेंडूवरती दुसऱ्या धावेची लिले इथे मात्र पार केली जाते. 2 धावा या कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 धावा फलकावरती. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपुष्टात आलाय. या षटकामध्ये आल्या त्या म्हणजेच 9 धावा. दोन षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 20 धावा फलकावरती लागल्या जाते. गोलंदाजी मार्क वरती निखिल पवार म्हणजेच सैराट इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसत आहेत. लिफ्ट ऑफ फिरकीचा जादूगार इथे मात्र जादू चालवण्यासाठी सज्ज झालाय. ओहो, या चेंडूवरती सैराट याच्या विरोधात हल्ला केला जातोय. शरद यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत रोहित पाटील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला भेटल्या. तोपर्यंत इथे जर पाहायला गेलं तर धावसंख्या जी आहे ती 2 ने पुढे सरसवली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22 धावफलकावरती लागले जात आहेत. नक्की चांगली बॅटिंग, चांगला स्टार्ट इथे मात्र मिळवून दिलाय शरद पाटील आणि युवराज पाटील यांनी. चोवीसावा फलकावरती लागले जातात. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 24 7 षटकांचा हा सामना आहे आणि या 7 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील कारण का या संघाने मगाच्या मॅच मध्ये तब्बल 100 गाठली आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर या संघाकडे चांगली आहे. चांगले फलंदाज देखील आहेत. निखिल पवार एक आदित्य फलंदाज देखील आहेत आणि त्यामुळे कुठेतरी 80+ धावा बनावे लागतील. ओहो, हा चेंडू कमालीचा टाकला जातोय. एक चांगली गोलंदाजी, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते आणि या अचूक टप्प्यामध्ये कुठेतरी फसवलं देखील जात आहे. नक्कीच लोअर फुल टॉस या चेंडूला इथे मात्र खेळला गेला कार्पेटच्या साह्याने. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
ते म्हणजेच 25वा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 25वा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय जरूर, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पाहायला भेटतोय. 2 धावा या कंप्लीट झाले तर 2 धावीने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27वा फलकावरती. नक्कीच कौतुक करावं लागेल निखिल पवारचं देखील, कारण का 5 चेंडूमध्ये याने देखील 7 धावा खर्च केल्या आहेत. मगाच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं रोहित पाटीलला फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या रोहितने. ओहो, या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढलं गेलंय. करपॉईंटच्या दिशेने या फटक्याला सजवल्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आणि इथे 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये बनवल्या गेल्या 28 धावा. 3 षटकामध्ये 28 धावा. उर्वरित 24 चेंडूमध्ये पाहूया कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. आता थोडासा गेअर बदलावा लागेल हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाला, कारण का शिवकल्याण स्पोर्ट्स विरोधात आपण पाहतोय हॉटेल मनस्वी संघाला. दोन्ही संघांचं पारडं जड आहे, दोन्ही संघांची ताकद सेम आहे, परंतु सध्याच्या घडीला वर्चस्व हे शिवकल्याण स्पोर्ट्स संघाचं पाहायला भेटते. अशाच प्रकारे जर बॅटिंग केली 9.33च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 66 धावांपर्यंत हा संघ मजल मारू शकतोय. संगरूळ एक्सप्रेस इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू इथे मात्र दमदार टाकला गेला. या चेंडूवरती इथे मात्र जावं लागेल. या जोडीला रोखण्यासाठी इथे मात्र बदल केला गेला आणि तोच बदल यशस्वी देखील ठरला आहे. शरद पाटील बॅक टू द पेव्हिलियन. 11 चेंडूमध्ये ज्यांनी 17 धावा केल्या होत्या, कुठेतरी 17चा खतरा त्यांच्यावरती पाहायला भेटतोय. बॅटिंगसाठी मॅन फ्रॉम हनुमंतवाडी सुधीर माने फलंदाजीसाठी सज्ज झाले आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत सुधीर माने देखील, यांचा देखील ग्रामीण पटलावरती बोलबाला राहिला आहे. सुधीर माने पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील, परंतु रोखण्यासाठी सांगरू एक्सप्रेस देखील गोलंदाजी मार्कवरती आले. लेफ्ट ओव्हरती विकेट इथे मात्र मारा केला जाईल. या चेंडूवरती चांगला फटका केला गेला आहे. फटक्यामध्ये ताकद आहे. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा बाहेर. 4 धावेसाठी टिप ऑफ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 4 धावेसाठी हा फटका केला गेला. 4 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 32 धावा फलकावरती. आता मात्र अतिरिक्त खांद्यावरती जबाबदारी घेऊन युवराज पाटील देखील आक्रमकता दाखवत आहेत. आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल, कारण का 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 7 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायला लागतील, कारण का शिवकल्याण स्पोर्ट्स संघाची बॅटिंग ऑर्डर खूप खोलवरती आहे. चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडे. सैराट सारखा मॅच विनिंग बारी खेळणारा खेळाडू. ओहो, या चेंडूवरती फटका फसला. चेंडू हवेत आणि उर्वरित कामगिरी इथे मात्र क्षेत्ररक्षकाने केल्या. झेल टिपला जातोय. तौसिफ मुल्ला यांच्या खात्यावरती अजून एक विकेट पाहायला भेटते.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कळेचा सुपरस्टार, एक ऑलराऊंडर खेळाडू नितीन शिंदे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. तर नितीन शिंदे यांचा देखील खेळ आपण पन्हाळा प्रीमियर लीग मध्ये पाहिला. या वर्षीच्या अंगामध्ये पन्हाळा प्रीमियर लीग मध्ये यांचा देखील बोलबाला पाहायला भेटला होता. नक्की चांगले बॅटर आहेत, परंतु या मॅच मध्ये कसोटीला समोर जावं लागेल, कारण का गोलंदाजी चांगली होताना दिसते. तौसिफ मुलांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आणि या चांगल्या गोलंदाजी वेळेच कुठेतरी सलामीची जोडी जी आहे ती फोडण्यामध्ये त्यांना देखील यश आले. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केले आहेत तौसिफ मुल्ला यांनी. हो या चेंडूवरती आल्या आल्या आपला क्लास दाखवलाय. नितीन शिंदेच्या बॅट मधून वार, चेंडू सीमारेषा पार, 6 धावेसाठी फटका केला. काय फटकेबाजी पाहायला भेटते, यासाठी ओळखले जातात नितीन शिंदे. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका सजवला जातोय. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 38 धावा फलकावरती. या चेंडूवरती अजून एक फटका ताकदवर आलाय तौसिफ मुल्ला यांच्या विरोधात. इथे मात्र 2 चेंडूंवरती 2 करारे प्रहार केले. तर नितीन शिंदे ऑन फायर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. तौसिफ मुल्ला गोलंदाजी मार्कवरती. ओहो चांगला चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. कमालीची गोलंदाजी आहे आणि या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 4 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा. या षटकामध्ये धावा नक्कीच आलेत. तब्बल 16 धावा आलेत. एक विकेट जरूर मिळवले, परंतु 16 धावा या देखील खर्च केल्या गेल्या आहेत. नितीन शिंदे यांच्या बॅट मधून सलगचे 2 षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाला एक चांगल्या धावसंख्येवरती विराजमान करून देताना दिसत आहेत. देखील पवार गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू लोअर फुलटॉस आणि या चेंडूला इथे मात्र पाठवलं जात आहे सरळ सीमारेषेच्या लगत. नक्कीच चेंडू सरळ सीमारेषा पार जातोय. 4 धावेसाठी फटका खेळला जातोय. पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकलाय. नक्कीच लोअर फुलटॉस आणि या फुलटॉसला इथे मात्र तब्दीली केले 4 धावेकडे. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 48 धावा फटकावरती. 5वं षटक. 4थ्या षटकापासून इथे मात्र आक्रमकता ही पाहायला भेटते हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि याचमुळे धावसंख्या जी आहे ती
48च्या घरामध्ये विराजमान होली झाली आहे. हो चांगला चेंडू आहे कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फटक्याला सजवल्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर थोडस फंबल झाले क्षेत्ररक्षक याच्या चेंडूवरती. हो हो नक्कीच जावं लागेल फलंदाजाला. ओके अब फक्त पंचांसाठी रिव्ह्यू असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तिसरे पंच आपला निर्णय देतील. विकेट आहे या चेंडूवरती फलंदाजाला जावं लागेल. बॅक टू द पेव्हिलियन. सुधीर माने इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन. अजून एक खेळाडू आपल्या संघाची साथ सोडताना दिसत आहेत. नक्कीच केजीसी लाईव्हच्या माध्यमातून एक चांगलं इथे मात्र कव्हरेज आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचली 49 धावा फलकावरती लागले जात आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र वाढत चाललाय. 80 पर्यंत मदत मारू शकतो हा संघ, परंतु त्यासाठी बॅटिंग होणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने. टी बॅटर सागर जाधव मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. सागर जाधव पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. 5व्या क्रमांकासाठी यांची वर्णी लागली. सागर जाधव इथे मात्र बॅटिंग साठी सज्ज झाले. 49 धावा इथे मात्र बनवल्या गेल्या आहेत. 3 गड्याच्या बोबल्यावरती 49 धावा. हॉटेल बनस्वी स्पोर्ट्स संघ थोडस पिछाडीवरती आहे. या चेंडूवरती नक्कीच एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल केले जात आहेत. पंच आमच्या दिशेने वळलेत म्हणजेच काय तर एक्स्ट्रा धावेची कोण पंचाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोचली आहे. म्हणजेच 50च्या घरामध्ये जाऊन पोचली. अर्धशतक लागलंय संघाचं. या चेंडूवरती समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट केले गेल्या. सुरेख फटका आहे परंतु रोखण्याची क्षमता आहे. आकाशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटल्या. बावन्न धावा फलकावरती लागल्या जात आहेत. निखिल पवार आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 16 धावा खर्च करताना दिसले आहेत. ओहो चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. अराउंड द कार्पेटच्या साह्याने फटक्याला सजवलं जाते. मिडऑफच्या दिशेने फटक्याला सजवल्यानंतर इथे मात्र जर पाहायला गेला तर फुलटॉस चेंडू आहे. कार्पेटच्या साह्याने खेळला गेलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगलं होताना दिसतंय डीप विकेटला. आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचली 54 धावा फलकावरती.
54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती अशी ही दयनीय अवस्था थोडीशी पाहायला भेटते. कुठेतरी गेअर बदलण्याची वेळ आली आणि तो गेअर बदलावा लागेल नितीन शिंदे यांना, परंतु त्यांना देखील चक्रून ठेवलंय गोलंदाजांनी. सुरुवातीला तौसिफ मुलांच्या विरोधात 2 मोठे फटके जरूर केले गेले, परंतु त्यानंतर त्यांना देखील थोडस थांबवलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 धावा फलकावरती आहे. त्यामध्ये नितीन शिंदे 6 चेंडूमध्ये 16 धावांवरती खेळत आहेत, तर सागर जाधव आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केला. एकच धाव इथे मात्र खर्ची एकच धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. षटकामध्ये 55 धावा फलकावरती गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटील या स्लॉगरच्या षटकामध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात इथे मात्र आक्रमकता दाखवली जाते. धावा किती मिळतील हे देखील पाहायचं आहे. इथे मात्र रनआउटचा खतरा, परंतु फेकी थोडीशी खराब. या चेंडूवरती फटका जर चांगला खेळला गेलाय, परंतु या चेंडूला नक्कीच दुरी गाठता आली. 6 धावेसाठी फटका केला गेलाय. 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावा फलकावरती. नितीन शिंदेला रोकावं लागेल शिव कल्याण स्पोर्ट्स संघाला, कारण का नितीन शिंदे मध्ये ताकद आहे, धावांचा डोंगर उभारण्याची ताकद, आणि ती ताकद दाखवली जाते. 8 चेंडूमध्ये तब्बल 24 धावांवरती घेतात नितीन शिंदे. 63 बनवल्या गेल्यात. 63 धावा फलकावरती लागले जात आहेत. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. सुरुवात चांगली झाली होती. या चेंडूवरती पुन्हा एक ताकदवर फटका. चेंडू सर आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. काही गरज नव्हती हे षटक घेण्याची, कारण का जर पाहायला गेलं तर कमी गतीने हे चेंडू टाकले जातात आणि त्याचबरोबर टप्पा देखील नाही आहे. जर पाहायला गेलं तर सुरुवातीचे कुठेतरी पहिले 2 षटक टाकणं, पहिले 3 षटक टाकणं गरजेचं होतं. सुरुवातीचं पहिलं षटक जर टाकलं असतं तर नक्कीच प्रभावित पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये प्रभावित केलं होतं, परंतु त्यानंतर स्लॉगरच्या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी एक चुकीचा निर्णय घेतलाय. रोहित पाटील वरती जो विश्वास दाखवलाय तो कुठेतरी फसताना दिसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 69 धावा फलकावरती लागले जात आहेत. 3 गड्यांच्या बोबदल्यावरती 69 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केल्या आहेत. या चेंडूवरती फटका फसताय. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याची संधी. झेल इथे मात्र सोडला जातोय. झेल सोडला आहे. नितीन शिंदे यांना इथे मात्र
माघारी परतवण्याची एक संधी निर्माण झाली होती, परंतु कुठेतरी चूक झाली आहे निखिल पवार कडून. या चेंडूवरती पहा झेलची किंमत मोजावी लागते. चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावेसाठी. झेल सुटल्यानंतर इथे मात्र नितीन शिंदेच्या बॅट मधून वार झालाय. वार सीमा रेषा पार झालाय. षटकार आलाय. 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 77 धावा धफलकावरती लागल्या जात आहेत. 77 धावा. रोहित पाटील इथे मात्र 11 चेंडूमध्ये तब्बल 31 धावा खर्च करताना दिसले. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांच्या विरोधात 22 धावा आल्या आहेत आणि त्याचमुळे हे षटक थोडस महागडे षटक पाहायला भेटते. 77 धावा धफलकावरती. पुन्हा एकदा या फटक्याला सजवलं जात आहे 6 धावेसाठी. 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. काही गरज नव्हती हे षटक इथे मात्र रोहित वरती विश्वास दाखवण्याची, परंतु कुठेतरी विश्वास दाखवला गेला, परंतु त्यानंतर त्यांच्या विरोधात धावा बनवल्या गेल्या. तब्बल या षटकामध्ये 4 षटकार लगावले गेले नितीन शिंदेच्या माध्यमातून आणि त्याचमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 षटकाच्या समाप्तीनंतर 83 धावा धफलकावरती. या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च केले आहेत रोहित पाटीलने. 83 धावा धफलकावरती. नितीन शिंदे 12 चेंडू मध्ये तब्बल 44 धावांवरती घेत आहेत. 12 चेंडू मध्ये 44 धावा म्हणजे अजून एक फलंदाज आपल्या अर्धशतकाच्या वाटेवरती आहे. राजांचं शिले प्रवीण जंगम शेवटच्या षटकासाठी त्यांच्यावरती विश्वास. 6 चेंडू आहेत. पाहूया कशा प्रकारे टाकले जातील. प्रवीण जंगम त्र्याऐंशी धावांचा पल्ला पार केला गेलाय. पाहूया 101 धावांचा रेकॉर्ड तोडला जाईल का. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती सागरच्या माध्यमातून एक हलकासा फटका इथे मात्र केला गेला. इकरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 84 धावा फटकावरती लागले जात आहेत. 84 धावा. नक्कीच 7वं षटक म्हणजे अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. नितीन शिंदे 12 चेंडूमध्ये 44 धावांवरती खेळत आहेत. तोच फलंदाज आपण स्ट्राईक वरती त्यांना देखील पाहतोय. प्रोजेक्टेड स्कोर इथे मात्र वाढत चाललाय. ओहो हा चेंडू इथे मात्र नक्कीच निर्धाव टाकला जातोय. कमालीचा चेंडू इथे मात्र पाहायला भेटतोय. प्रवीण चंगाबा या स्लॉगवरच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवरती इक्किरी धाव. दुसरा चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलाय. उर्वरित 4 चेंडू अशाच प्रकारे कुठेतरी टाकावे लागतील कारण का शिवकल्याण स्पोर्टला इथे कमबॅक साधायचा आहे. अशा प्रकारे जर गोलंदाजी केली तर नितीन शिंदे आपल्यावरती तुटून पडतील शंका नाही आहे. याच बरोबर या स्पर्धेतील 3रं अर्धशतक 14 चेंडू मध्ये हे अर्धशतक पूर्ण केलंय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नव्वद धावा फलकावरती झेल सोडल्यानंतर
जवळजवळ जर पाहायला गेला तर तब्बल 20 ते 25 धावा या नितीन शिंदेच्या बॅट मधून आल्या आणि त्या धावा कुठेतरी जर पाहायला गेला तर वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 90 धावा त्या फलकावरती लागले जात आहेत. 90 धावा त्या फलकावरती प्रवीण जंगम यांच्या विरोधात देखील हल्ले केले जात आहेत. ओहो, या चेंडूवरती इथे मात्र एकदा जोरदार टाळून जाऊ द्या नितीन शिंदे याच्या खेळीसाठी आणि प्रामाणिकपणासाठी. पंचांच्या कोणत्याही इशाऱ्याची वाट पाहिली नाही, सरळ मैदान सोडले या खेळाडूने. सूरज अडीसरे मॅन फ्रॉम कळंबे मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात सूरज अडीसरे. आणि इथे त्यांना इथे मात्र प्रवीण जंगमच्या गोलंदाजीचा सामोरं जावं लागतंय. या चेंडूवरती रनआउटचा चान्स आहे, पाहूया. जावं लागेल, नक्कीच जावं लागेल इथे मात्र सूरज अडीसरेला. बॅक टू द पॅव्हिलियन. ओहो, चांगला चेंडू आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये कब्बालीची गोलंदाजी पाहायला भेटते. या स्लॉगरच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या आहेत आणि पहिल्या इनिंगचा खेळ साकारला गेलाय. पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या आहेत त्या म्हणजेच 91 धावा. 92 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. पाहूया या 92 धावांचा पाठलाग 42 चेंडूमध्ये केला जाईल की रोखला जाईल. या संघाने म्हणजे शिवकल्याण स्पोर्ट्स संघाने मगाच्या मॅच मध्ये 100 धावांचा पल्ला पार केला होता. या मॅच मध्ये 92 बनवायचे आहेत. बनवल्या जातील का हे देखील पाहिजे. 42 चेंडूमध्ये 92 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन पुन्हा एकदा लढण्यासाठी सज्ज झालेत शिवकल्याण स्पोर्ट्सचे 2 सलामीवीर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत रोहित पाटील आणि त्याचबरोबर निखिल पवार सैराट. पाहूया 92 धावांची ही धावसंख्या, मोठी धावसंख्या, अभित धावसंख्या भेदली जाईल का. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला गेला. या चेंडूला चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. पहिला चेंडू कमालीचा टाकला जातोय. बबलू पाटील गोलंदाजी बारखवरती एक्सपिरियन्स आहे बबलू पाटील यांच्याकडे. नक्कीच वेग नाही परंतु टप्पा अचूक राखण्याची क्षमता आहे. टप्पा अचूक राखावा लागेल. या चेंडूवरती अचूक टप्प्यावरती अचूक निशाणा भेदलाय. चेंडू सरस सीमारेषा पार चूक करायलाय. 4 धावीसाठी फटका केला गेलाय.
रोहित पाटील पुन्हा एकदा सज्ज झाले. या चेंडूवरती देखील आक्रमण सजवलं जात आहे. सुरेख फटका, परंतु याच फटक्यावरती फटका थोडस फसला देखील होता, परंतु या चेंडूवरती सूरज अडीसरे यांना इथे मात्र भेदला गेला आणि त्यानंतर चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार देखील आलाय. 4 धावेसाठी फटका केला गेला. सूरज अडीसरे सारखे इथे मात्र बीस इथे मात्र भेदली गेली आणि त्यानंतर इथे मात्र 4 धावेसाठी फटका केला गेलाय. चांगली बॅटिंग पाहायला भेटते रोहित पाटीलच्या माध्यमातून. बॅट फ्रॉम अडूर. या वर्षीच्या आगामध्ये नक्कीच या खेळाडूने आपली दहशत दाखवली आहे या पन्हाळा करवीर परिसरामध्ये. चांगली बॅटिंग त्याच्यामधून पाहायला भेटली आहे. कित्येक टुर्नामेंटमध्ये लीग स्पर्धेमध्ये देखील त्याचा खेळाचा स्तर हा उंचावत जाताना दिसतोय आणि त्याचमुळे सध्याच्या घडीला शिवकल्याण स्पोर्ट्स संघासाठी देखील किमती धावा त्याच्या माध्यमातून बनवल्या जात आहेत. रोहित पाटील 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. अजून देखील 39 चेंडू आहेत. या चेंडूवरती फटका फसलाय, परंतु पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. तोपर्यंत एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी देखील झाले. तो नव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावा फटकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 82 धावांची गरज आहे. 38 चेंडू आहेत, 82 धावा अजून देखील बनवाव्या लागतील. 38 चेंडू 82 धावा म्हणजेच चेंडू आणि रन मधील अंतर अजून देखील खूप सारं आहे, परंतु ते कापायचं आहे तर त्यासाठी आपल्याला बॅटच्या माध्यमातून उत्तर द्यावं लागेल. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. कौतुक करावं लागेल बबलू पाटील यांचं. नक्कीच थोडस उजव्या बाहेरचे चेंडू टाकले जातात. त्यांना माहिती आहे जर 5 रनांमध्ये दिलं तर रोहित पाटील हे आक्रमणासाठी सज्ज आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी एक रणनीती आहे आणि त्या रणनीतीनुसार इथे मात्र गोलंदाजी देखील केली जाते. एक्सपिरियन्स आहे बबलू पाटील यांच्याकडे आणि तोच एक्सपिरियन्स सध्याच्या घडीला त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसतोय देखील. हो, खराब चेंडू होता. खराब चेंडूवरती खराब शॉट सिलेक्शन. नतीजा इथे एक्स्ट्रा धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जातोय. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 12 धावा फलकावरती. थोडस जर पाहायला गेलं तर स्वतःवरती नाराज असतील निखिल पवार, कारण का या चेंडूवरती योगी ती नसीहत द्यायची होती. खराब चेंडू होता आणि या खराब चेंडूवरती मोठा जर फटका खेळला गेला असता तर नक्कीच जी सरासरी गाठायची ती सरासरी गाठण्यामध्ये यश आलं असतं. नक्कीच या चेंडूवरती कमबॅक साधलाय निखिल पवार. बॅक टू द पॅव्हिलियन जावं लागेल निखिल पवारला. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र राखला जातोय आणि या चेंडूवरती बबलू पाटील आपल्या संघासाठी प्रमुख फलंदाज म्हणजे निखिल पवारला इथे मार्गस्थ केलाय.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये बनवले गेले 12 धावा. निखिल पवार बॅक टू द पेव्हलियन गेले तर त्यांची जागा घेतली आकाश पाटील, परंतु त्यांच्या विरोधात इथे मात्र नितीन शिंदे ज्यांच्या बॅट मधून धावा या आल्या, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये त्या धावा रोखाव्या लागतील. कारण का 92 धावांचं विशाल लक्ष आहे आणि या 92 धावांच्या विशाल लक्षाला जर भेदायचं असेल तर रोहित पाटीलला इथे मात्र या मॅच मध्ये अतिरिक्त जबाबदारी घ्यावी लागेल. कारण का स्टार्ट इथे मात्र चांगला मिळाला नाहीये. कारण का मागच्या मॅच मध्ये स्टार्ट चांगला मिळाला होता. 31 धावांची पार्टनरशिप रंगवली होती या दोन्ही खेळाडूंनी. ओहो, चांगला चेंडू आहे. या चेंडूला फक्त दिशाला गेल्या क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहेत. एकीकडे धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 13 धावा फरकावरती नितीन शिंदे. नक्कीच कौतुकास्पद खेळ या पहिल्या मॅच मध्ये त्यांचा पाहायला भेटला. बॅटिंगच्या माध्यमातून त्यांनी एक सुंदर खेळ प्रेक्षकांना दाखवला. या चेंडूवरती फटका बसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला जाईल का? 2 क्षेत्ररक्षकांनी जरूर प्रयत्न केलाय, परंतु या चेंडूवरती जेल टिपला गेला नाही. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झाल्यात. हो, चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर जरूर निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चूक झाली. शरद यष्टिरक्षकाची भूमिका पार पडताना दिसत. चूक झाली आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 धावा फरकावरती लागले जाते. नितीन शिंदे 3च्या चेंडू आतापर्यंत टाकले तर 4 धावा देखील खर्च केल्या गेल्यात. ओहो, चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा चेंडू खोदून काढलाय. जरूर गॅप मध्ये फटक्याला सजवलं जात आहे. नक्कीच प्रयत्न जरूर चांगले केले मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. प्रयत्नांसाठी नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचं क्षेत्ररक्षण एफर्ट चांगला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आपल्या संघासाठी किमती 1 धाव रोखली. 3 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 19 धावा फरकावरती. नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचा. कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालेली कामगिरी एक कमालीची पाहायला भेटते. अराउंड द कार्पेटच्या साह्याने फटकेला सजवला गेलाय. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकेला सजवल्यानंतर इथे जर पाहायला गेला तर 2 धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या ही 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 21 धावा फलकावरती आहेत. 92 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे ती म्हणजेच 31 चेंडूमध्ये 71 धावांची अजून देखील गरज आहे. 31 चेंडू 71 धावा. नक्कीच पुन्हा एकदा एक पार्टनरशिप करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. मगच्या मॅच मध्ये पार्टनरशिप हे पाहायला भेटली ती रोहित आणि निखिल पवारच्या माध्यमातून आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या उभारली गेली. परंतु ही पार्टनरशिप पुन्हा एकदा ब्रेक केली गेली नितीन शिंदेच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली. बॅटने उत्तर दिल्यानंतर आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील कमाल पाहायला भेटली नितीन शिंदे यांची. आणि याच गोलंदाजीच्या जोरावरती अपोजिट संघाला इथे मात्र अजून एक धक्का दिलाय. अपोजिट संघाला बॅकफुट वरती नेण्यासाठी हे दुसरं षटक नक्कीच निर्णायक ठरलंय. तीस चेंडू अजून आहेत आणि 30 चेंडू मध्ये 71 धावांची गरज आहे. 30 चेंडू 71 धावा अजून देखील बनवावी लागतील. शिवकल्याण स्पोर्ट्स संघाला नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकल्यानंतर हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने निर्णय घेतला बॅटिंगचा आणि तो निर्णय यशस्वी देखील झाला. नितीन शिंदेच्या 50 धावा आणि या 50 धावांच्या जोरावरती त्यांनी बनवल्या तब्बल 91 धावा. 92 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आणि त्याच 92 धावांचा पाठलाग करताना सध्याच्या घडीला शिवकल्याण स्पोर्ट्सचा संघ हा अडचणीत आलाय. 21 धावसंख्येवरती 2 गडी गमावले त्यांनी.
त्यामध्ये जर पाहायला गेलं तर निखिल पवार ज्याच्यामध्ये क्षमता होती आणि त्यानंतर आकाश मगाच्या मॅच मध्ये त्याचा देखील खेळ चांगल्या रीतीने आपण पाहिलात. या मॅच मध्ये आता अतिरिक्त जबाबदारी ही असणार आहे रोहित वरती. चला थोडस स्पीडअप करायचं आहे, वेळ घालवायचा नाहीये, थोडस स्पीडअप करा. तीस चेंडूमध्ये 71 धावांची गरज आहे. सूरजच्या अडीचरे गोलंदाजी मार्कवरती. हो आखूड टप्प्याचा चेंडू, इथे मात्र चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावेंसाठी पहिला चेंडू खराब टाकलाय सूरज अडीसरेने आणि त्याच चेंडूचा खरपूस समाचार. किती बी आले तरी एकटा बास म्हणत इथे मात्र लढताना दिसतोय रोहित पाटील. 8 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या बॅट मधून आले आहेत. या मॅच मध्ये रोहित पाटील वरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 धावा फलकावरती. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे परंतु नक्कीच ताकद एवढी आहे या फटक्यावरती की हा चेंडू देखील सरळ सीमारेषा बाहेर जाईल. 4 धावेसाठी फटका आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे मात्र 4 धावेसाठी हा फटका केला गेलाय. 4 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 31 धावा फलकावरती. नक्कीच चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते आणि या बॅटिंगच्या जोरावरती धावसंख्या 31 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 28 चेंडूमध्ये 61 धावांची गरज आहे. अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल रोहित पाटील याला. या चेंडूवरती अजून एक ताकदवर फटका. सूरज अडीसरे वरती खेळले जात आहेत हल्ले. एक चांगली गोलंदाज आहेत सूरज अडीसरे, परंतु त्यांच्या वरती इथे मात्र करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. या 3 चेंडूंवरती तब्बल 16 धावा खर्च केल्या जात आहेत सूरज अडीसरेच्या माध्यमातून. एक चांगले गोलंदाज आहेत परंतु कुठेतरी शॉर्टपिच मध्ये चेंडू टाकले जात आहेत वारंवार आणि त्याच चेंडूवरती आक्रमकता दाखवली जाते. कुठेतरी लाईन तर लेंद चांगल्या प्रकारे राखावी लागेल, कारण का जर पाहायला गेलं तर आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत रोहित पाटील. 10 चेंडूमध्ये तब्बल 31 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. 37 धावा या संघाच्या आहेत. हो या चेंडूवरती कमबॅक साधलाय. नक्कीच हा चांगला चेंडू आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. आता मात्र सूर गवतलाय सूरज अडीसरेला. नक्कीच शेवटचे 2 चेंडू असतील या षटकातील. पहिल्या 3 चेंडूंवरती तब्बल 16 धावा खर्च केला. 4था चेंडू इथे मात्र निर्धाव आला. फुल टॉस. या चेंडूवरती फक्त दिशा दिली गेली. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. डीबीएक्सचा कव्हर लाईन तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले आहे. तोपर्यंत नतीजा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 धावा फलकावरती. 25 चेंडूमध्ये आता मात्र 53 धावांची गरज आहे. मॅच आता मात्र जवळ येत चालली आहे. 25 चेंडू 53 धावा. या चेंडूवरती पंचाचा इशारा येतोय नो चेंडूचा, म्हणजेच नो +6. एकूण 7 धावा इथे मात्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत. खराब गोलंदाजी सूरज अडीसरेच्या माध्यमातून पाहायला भेटते. नतीजा या 7 धावा या चेंडूवरती.
46 धावा फलकावरती लागले जात आहेत. 46 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील फ्रीचा चेंडू आहे. ओहो, फ्रीच्या चेंडूवरती फटका जरूर केला गेला. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर केला जाईल आणि त्यामध्ये यशस्वी देखील झाले. 2 धावे या कंप्लीट झालेत आणि त्याचबरोबर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48 धावा. 24 चेंडू 44 धावांची अजून देखील गरज आहे. 24 चेंडू 44 धावा. यामध्ये जर पाहिलं गेलं आतापर्यंत 48 धावा संघाचे झाले. त्यामध्ये रोहित पाटील यांनी 14 चेंडूमध्ये तब्बल 41 धावा बनवल्या आहेत. म्हणजे जसंच तसं उत्तर हे शिवकल्याण स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून देखील दिलं जात आहे. फलकावरती युवराज पाटील गोलंदाजी मार्कवरती आले 4थ्या षटकासाठी. अजून देखील 24 चेंडूमध्ये करायचे 44 धावा. 24 चेंडू 44 धावा. शिवकल्याण स्पोर्ट्सच्या विरोधात हॉटेल बनस्वी स्पोर्ट्स या 2 बलाढ्य संघांमध्ये ही रंगतदार मॅच आपल्याला पाहायला भेटते. केजीसी लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे युवराज पाटील एक विकेट टेकर गोलंदाजी भूमिका पार पाडण्यासाठी. ओहो, पहिला चेंडू कमालीचा टाकला जातोय. दिंडनरली एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्या चेंडूवरती पंचांचा लेगबाईचा इशारा केला जातोय. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव आली. एकेरी धावने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजेच 49 धावा फलकावरती लागले जात आहे. कपालीचा चेंडू टाकला जातोय. युवराज पाटील यांच्यामध्ये होतो. ही ताकद आहे, ही ओळख आहे युवराज पाटील यांची आणि तीच ओळख दाखवण्याची वेळ देखील आली आहे. कारण का संघ अडचणीत आहे, संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे. त्याला कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करून द्यायची आहे. तर त्यासाठी अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलंय त्याप्रमाणे इथे मात्र गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. ओहो, कमालीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या देखील होऊन जाऊ द्या. कमालीची गोलंदाजी. दिंडरली एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती पेशाने शिक्षक देखील आहेत तरी देखील प्रभुत्व क्रिकेटवरती हे दाखवलं जात आहे. युवराज पाटील कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते. 49 धावा फलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यावरती. 22 चेंडू अजून देखील गरज आहे 44 धावांची. रोहित पाटीलला इथे मात्र संघर्ष करावा लागतो या षटकामध्ये. 15 चेंडू अजून 15 चेंडूमध्ये बनवलेत. याने 41 धावा संघासाठी महत्वाचं योगदान. या चेंडूवरती फटका फसला आहे. सूरज अडीसरे क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाले तर तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केलं गेलंय. 2 धावा या कंप्लीट आल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन देखील पोहोचली आहे ती म्हणजे 51 धावा. संघाचा अर्धशतक फलकावरती लागलेत परंतु अजून देखील थांबून चालणार नाहीये. अजून देखील 20 चेंडूमध्ये 21 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे. 21 चेंडू 41 धावा अजून देखील बनवायचे आहेत या मॅच मध्ये. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र पेश केला जातोय. पंतांकडे अपील जरूर केले. अपील फेटाळले गेले. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. युवराज पाटील यांनी या मॅच मध्ये नक्कीच या निर्णायक षटकाने पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या संघाला. उत्तर इथे मात्र शोधण्यामध्ये अपयश येत आहे. थोडस नांगी टाकली आहे परंतु या मॅच मध्ये हरून चालणार नाहीये, थकून चालणार नाहीये कारण का ही मॅच जिंकावी लागेल. 20 चेंडू मध्ये अजून देखील 41 धावांची गरज आहे. 20 चेंडू 41 धावा.
या चेंडूवरती फटका इथे मात्र फसला होता, परंतु चेंडू दोन स्लॅन मध्ये पडला. चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार 4 धावेसाठी. शॉट फाईनला गेला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत, परंतु जर पाहायला गेलं तर त्यांना देखील इथे मात्र चकमा दिला जातोय. चेंडू सरळ सीमारेषा पार जातोय. 4 धावेसाठी फटका केल्यानंतर संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 55 धावा फलकावरती. ओहो, रोहित पाटील इथे मात्र या चेंडूला ड्राईव्ह केलं जाते समोरच्या दिशेने. चांगला फटका या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण खराब झालाय तोपर्यंत इथे एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 57 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा फलकावरती लागले जात आहेत. 18 चेंडू अजून देखील 35 धावांची गरज आहे. 18 चेंडू 35 धावा म्हणजे जेवढे चेंडू आहेत तेवढ्या दुप्पट धावा आपल्याला बनवावे लागतील, म्हणजे दुप्पट परिश्रम इथून पुढे 18 चेंडू वरती घ्यावे लागतील. प्रति षटकामध्ये आपल्याला जवळजवळ 12ची सरासरी गाठावी लागेल, म्हणजेच 6 चेंडूमध्ये 12 धावा अशा समीकरणाचा जर पाठलाग हा केला गेला तर 18 चेंडूमध्ये 35 धावा हा यशस्वी पाठलाग हा नक्कीच केला जाईल. पाहूया कशा प्रकारे हा पाठलाग केला जाईल. कौतुक करावं लागेल त्यासाठी शिवकल्याण स्पोर्ट्सचा सुपरस्टार, अडूर संघाचा सुपरस्टार नाव आहे रोहित पाटील, आणि त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला भेटते. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहिले आहेत रोहित पाटील. या वर्षीच्या हंगामामध्ये पीपीएल मध्ये देखील अर्धशतक त्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं होतं. या मॅच मध्ये देखील अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहेत. नितीन शिंदे आले गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं षटक आहे. या पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या चेंडूवरती. हो हो, नक्कीच फेकी चांगली पाहायला भेटली, परंतु चपळाई ही रोहितच्या माध्यमातून देखील दाखवली गेली. 2 धावा या कंप्लीट केल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 59 धावा फलकावरती. 17 चेंडू 33 धावा अजून देखील बनवायचे इथून पुढे. 17 चेंडू 33 धावा, परंतु आव्हान कठीण आहे कारण का नितीन शिंदे एक चाणाक्ष असे गोलंदाज आहेत, आणि त्याचमुळे या षटकामध्ये कुठेतरी सावधता देखील दाखवावी लागेल. अतुल पाटील यांना देखील. रोहित पाटील 19 चेंडूमध्ये 49 धावांवरती खेळत आहेत. रिवर्सचा फटका या चेंडूवरती, सरळ चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार 4 धावेसाठी. फटका चांगला खेळलाय. 4 धावेने संघाची धावसंख्या 63च्या घरामध्ये.
धावा फलकावरती लागले जात आहेत. 63 धावा फलकावरती 92 धावांचा पाठला करायचा. 63 बनवले गेले आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे ती म्हणजेच 16 चेंडूमध्ये 29 धावांची. 16 चेंडू 29 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. पाहूया 16 चेंडूमध्ये 29 धावा बनवल्या जातील का. नितीन शिंदे गोलंदाजी मार्क वरती. त्रेसष्ट धावा फलकावरती लागले आहेत. 63 धावा. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती जर पाहिला गेला तर नक्कीच निदाव चेंडूची सांगता पाहायला भेटे. नितीन शिंदे चांगला चेंडू इथे मात्र पेश करताना दिसत. अतुल पाटील या चेंडूवरती थोडस जर पाहिलं गेलं तर स्ट्रगल करताना दिसते. म्हणजे समीकरण बदललंय. चेंडू कमी झाले, धावा तेवढेच राहिलेत. 15 चेंडू आहेत. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 15 चेंडू 29 धावा. चेंडूपेक्षा धावा इथे मात्र जास्त आहेत. म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या टीमला एफर्ट दाखवावं लागेल. एक्स्ट्रा प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केले देखील. 6 धावेसाठी हा चेंडू सरस सीमारेषा बाहेर फेकला गेला. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. 6 धावेने संघाची धावसंख्या या षटकाराप्रमाणेच इथे मात्र फ्लाय होताना दिसतीये. 69 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे 14 चेंडू असतील आणि या 14 चेंडू मध्ये करायचे आहेत अजून देखील 23 धावा. या चेंडूवरती देखील सूरज अडीसरेच्या दिशेने फटक्याला केल्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. एकेरी धावली संघाची धावसंख्या धावून पोहोचली 70 धावा फटकावरती. करंट रन रेट 14 चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट कमी आहे. म्हणजेच 13 चेंडू मध्ये अजून देखील 22 धावांची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 22 धावा. कमालीची बॅटिंग वाटलं देखील नव्हतं. 92 धावांचा पाठलाग केला जाईल. कारण का सुरुवातीला थोडस धक्के दिले गेले होते परंतु त्यानंतर ओहो या चेंडूवरती फटका चांगला खेळला गेला. सुरेख फटका. टायमिंग प्रॉपर. चेंडू सरळ. ओहो लागला ना. अरे त्याला पाणी घेऊन जावा आत नव. अरे मोबाईल पट्टा पोरा. हो ते हे बघा बॉन्ड्री हो. चार धावा आहेत. आणि याच बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 74 धावा फलकावरती. रोहित पाटील पुन्हा एकदा या कुंभी प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाची दहशत निर्माण करताना दिसत आहेत. 20 चेंडू मध्ये 53 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अर्डूचा सुपरस्टार आज सुपर से ऊपर कामगिरी करताना दिसतोय. आव्हान आता जवळ येत चाललंय.
या चौकाराने या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा शिरकाव केला. चांगली बॅटिंग केली तर पाहायला भेटते शिवकल्याण स्पोर्ट्सच्या संघाच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 100 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या, त्या रोखल्या देखील गेल्या होत्या. आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये 92 धावा बनवायच्या होत्या आणि त्या बनवण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मध्ये अजून देखील 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा बनवल्या जातील का ते देखील पाहायचं आहे. परंतु इथे रोखण्यासाठी सज्ज झालेत युवराज पाटील. रोहित याचं कौतुक करावं लागेल. रोहितच्या बॅट मधून जे फटके खेळलेत ते काबिले तारीफ. सीएम राखला गेलाय. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूला ड्राईव्ह केला गेलाय. एकेरी धावेसाठी फटका केल्यानंतर कव्हरच्या दिशेने या फटक्याला केल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 75च्या घरामध्ये. म्हणजे 11 चेंडूचा खेळ आहे. 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू 17 धावा. रोहित पाटील 53 धावांवरती ते देखील खेळत आहेत. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने इथे मात्र फटका केल्यानंतर धावा किती मिळतील हे देखील पाहायचं. चांगला फटका इथे मात्र खेळला गेला रोहितच्या माध्यमातून बेळगावच्या दिशेने. त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 76च्या घरामध्ये. म्हणजे 10 चेंडू मध्ये अजून देखील 16 धावांची गरज आहे. ओहो या चेंडूवरती दांडी गोल सक्सेसफुल. युवराज पाटील आपल्या संघासाठी अजून एक पार्टनरशिप ब्रेक करताना दिसते. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नऊ चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. अजून देखील 9 चेंडू मध्ये 16 धावा. 76 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 3 गडीच्या बोबल्यावरती 76 धावा. अजून देखील याच शिवकल्याण स्पोर्ट्सचा सुपरस्टार रोहित पाटील नॉन स्ट्राईक एंड वरती आपण त्यांना देखील पाहतोय. 9 चेंडू मध्ये 16 धावांची अजून देखील गरज आहे. म्हणजे हे 3 चेंडू या षटकातील महत्वाचे आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या दिशेने राहुल माने. ओहो चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह केला जातोय इथे मात्र कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव सगळ्याच्या खात्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी थोडीशी करा पाहायला भेटली. नतीजा 2 धावा या कंप्लीट झालेत. 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 78 धावा. 8 चेंडू अजून देखील 14 धावांची गरज आहे. ओहो फुलटॉस चेंडू फ्लिक केला गेलाय. लोअर फुलटॉस होता आणि या चेंडूला फ्लिक केला गेलाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय. बॅकअप देखील होता परंतु त्या क्षेत्ररक्षकाला म्हणजे सूरज अडिसरेला देखील भेदण्यामध्ये चेंडूला यश आलंय. या चेंडूवरती नक्कीच नशिबाचा चौकार आलाय. युवराज पाटील इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटत आहे. नतीजा 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे जिंकण्यासाठी 7 चेंडू आता मात्र 10 धावांची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. हो चांगला चेंडू आहे. या चेंडूवरती नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. हो 6 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 6 षटकामध्ये बनवल्या गेल्या त्या 83 धावा. 3 गड्यांच्या बोबल्यावरती 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6च्या उलटे 9 उलटे वारे वाहतील का हे देखील पाहायचे आहे. 6 चेंडू 9 धावा. अजून देखील दोन्ही संघांना विजयाची नामी संधी आहे.
शिवकल्याण स्पोर्ट्सच्या विरोधात आपण पाहतोय हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स या दोन बलाढ्य संघांमध्ये हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने 92 धावांचं लक्ष ठेवलं आणि त्याच लक्षावरती लक्ष केंद्रित केल्यानंतर 83 धावा बनवल्या गेल्या 6 चेंडूमध्ये अजून देखील 9 धावांची गरज आहे म्हणजे 6च्या उलटे 9 उलटे वारे वावण्यासाठी इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती नामदेव हे देखील पाहायला भेटत आहेत 6 चेंडू 9 धावा पहिला चेंडू खराब टाकला जातोय या चेंडूवरती सूरज अडीश्रीच्या दिशेने फटक्याला सजवल्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे 2 धावा या कंप्लीट झाल्या तर 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 85 धावा 5 चेंडू 7 धावांची गरज आहे म्हणजेच एक मोठा फटका विजयावरती शिक्कामोर्तब करून देऊ शकतो आणि त्याचमुळे कुठेतरी एक मोठा फटका देखील घ्यावा लागेल 5 चेंडूमध्ये 7 धावांची अजून देखील गरज आहे प्रॉपर टायमिंग नाहीये परंतु फटका नक्की जरूर खेळला गेला एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय ज्या क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या त्याचा चुका इथे मात्र पराभवाचं कारण ठरणार आहेत नक्कीच जे झेल सोडले गेले तेच कुठेतरी पराभवाचं कारण देखील ठरू शकत आहेत पाहूया अजून देखील जर पाहायला गेला तर 4 चेंडू 5 धावांची गरज आहे या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय फटका हवेत खेळला गेलाय झेल बाद करण्याची संधी झेल टिपला देखील गेलाय म्हणजेच फलंदाज बॅक टू द पेवन गेलाय म्हणजे या मॅच मध्ये कुठेतरी ट्विस्ट आलंय झेल इथे मात्र टिपल्यानंतर समीकरण पूर्णपणे बदललंय जिंकण्यासाठी 3 चेंडू आहेत 5 धावांची गरज 3 चेंडू मध्ये अजून देखील 5 धावांची गरज आहे 3 चेंडू 5 धावा कुशल मुवमेंट मध्ये ही मॅच कुशल मुवमेंट आहे 3 चेंडू 5 धावा रोखल्या जातील का ते देखील पाहायचं आहे गोलंदाजी मार्क वरती नामदेव ओहो चांगला चेंडू आहे या चेंडूला कट केला गेलाय नक्कीच शेवटच्या क्षणी इथे मात्र बॅटचा फुस खुलला एकेरी धाव इथे मात्र सगळ्या खात्यामध्ये जोडली गेली आहे म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 2 चेंडू 4 धावा 2 चेंडू 4 धावा अजून देखील बनवायचे 2 चेंडू 4 धावा सामना जर टाय झाला तर एक एक गुण जो आहे ते दिला जातील याची सामना जर टाय झाला तर एक एक गुण दोन्ही संघ सामना टाय झाला तर एक एक गुण दोन्ही संघांना दिले 2 चेंडू 4 धावा ओहो कमालीचा चेंडू टाकला जातोय या चेंडूवरती रन आउट फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन म्हणजे जिंकण्यास एक चेंडू 4 धावांची
हॅलो, एक चेंडू 4 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा चांगला जातोय. वाटलं होतं सहजरित्या ही मॅच जिंकली जाईल, परंतु उलटे वारे व्हायला सुरुवात झाली. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. विजयी चौकार ठोकला जाईल का, की एक चेंडूवरती 3 धावा जर बनवल्या गेल्या तर एक एक गुणांची कमाई ही केली जाईल का, हे देखील पाहायचं आहे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. शिव कल्याण स्पोर्ट्स की हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स, दोन्ही संघ तुल्यबळ आणि या दोन तुल्यबळ संघांमध्ये एक घमासान युद्ध. एक चेंडू 4 धावा. चौकार लगावला तर मॅच फिनिश आणि त्यानंतर 3 धावा केल्या तर एक एक गुणांची कमाई. पाहूया एक एक गुणांची कमाई की 2 गुण आपल्या खात्यामध्ये जोडण्यामध्ये यशस्वी ठरतील. पाहूया. एक चेंडू 4 धावा. नामदेव गोलंदाजी मार्कवरती. या चेंडूवरती फटका तर जरूर केला गेलाय. धावा किती मिळतील ते देखील पाहायचंय. आणि याच बरोबर हिट विकेट झाले फलंदाज. आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय हॉटेल मनस्वी स्पोर्ट्स संघाने. जर स्वतःवरती विश्वास असेल तर कोणत्याही गोष्टी अशक्य नाही आहेत, हे इथे मात्र दाखवलं जात आहे हॉटेल मनस्वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या होतात या मॅच साठी. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय नो डाऊट ज्याने बॅटच्या माध्यमातून अपोजिट संघाला उत्तर दिला असा नितीन शिंदे ठरलेत या सामन्याचे सामनावीर. ज्याने बॅटने देखील धावा बनवल्या आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील धावा रोखल्या असा कळीचा सुपरस्टार नितीन शिंदे ठरलेत या सामन्याचे सामनावीर. नक्कीच कौतुक करावं लागेल नामदेवचं देखील, कारण का 6 चेंडूमध्ये 9 धावा या मैदानावरती डिपेंड करणं सोपं नव्हतं. परंतु स्वतःवरती विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये आणि अशक्य ते शक्य करून दाखवलंय ते म्हणजेच नामदेव याने.